फॉर्च्युनर लवर. थार लवर. आम्ही आमचे फॉर्च्युनर फक्त आमच्या फॅमिलीच्या सेफ्टीसाठी घेतले. ऍक्सिडेंटची काय चान्सच नाही. आम्ही माच करण्यासाठी घेतली. वीजचा पाणी टाकायचा, मित्र परिवार गाडीत बसवायचं आणि जायचे डोंगर बिंगर कुठे चढवायला डोंगर. काय माच करण्यासाठी थार घेतली. सेफ्टी करत नाही आम्ही, फक्त माच करायचा. दिसतो फिरवायची, घालायची चिखलात काळ्यात माळ्यात कुठं बी घाल. थार आहे ना आमची क्वालिटी विषयी. बाळा आमच्या हत्तीला टप देऊ शकतो का? ड्रिफ्ट मारता येते का ड्रिफ्ट तुम्हाला? एकदाच आम्ही ड्रिफ्ट इथं मारली ना 1 किलोमीटर लांब पर्यंत दोराला जातो. आम्हाला ड्रिप मारायची गरज नाही भाऊ. आम्ही ड्रिप डोंगरावर मारतो. डोंगरा बिंगरावर कुठं बी चढवतो. खड्ड्या कुड्ड्या नाली चड्ड्या कुठं बी चढवतो. त्यासाठी तुम्ही करू शकता का? नाही करू शकत भाऊ. भाऊ नातेवाईकांची नाही का गांड जळण्यासाठी नाही का 25 लाखाचा गोडा घेतलाय, ते बी गोट्यात बांधून ठेवलाय. अरे बाळा आमचा हत्ती 60 लाखाचा आहे. त्याच्यात तुमचे 3 डुकरे आहेत तरी असले. यायला नाद करतो काय भाऊ 3 येतील पण रुतबा आमच्या थारचाच आहे. थारला आमच्या कोण टक्कर देऊ शकत नाही आताच्या काळात. काय दिसत्यात 3-3 चालले ना सोबत. क्वालिटी लुक एकदम गँगस्टर वाटतो. डिवायडेड कुठून बी घालतो आम्ही थार. तुम्ही नाही घालू शकत. ओरिजिनल लिजपतेच भावा. थारवाले आम्ही फक्त माच करण्यासाठी घेतो. निश्चित फिरतून जास्त बोलतोय तू. हत्तीचा रुतबा आहे आमच्या. बाळा तू पण आमच्या घोड्याच्या नादाला नको लागू. बाळा बघायचे का तुला? कमेंट बॉक्स मध्ये दाखवा आपली फॉर्च्युनरची किती ताकद आहे. बाळा मला बोलायची पण गरज नाही. थारलवर समजून घेतात. आता तू फक्त कमेंट बॉक्स मध्ये बघ थारलवाल्यांचा दुरोळा.